न्यूज लाईन, अचूक वेधक. नमस्कार. आज आपल्यासोबत आहेत रणजित पाटील नाना, जे कराड नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी अपक्ष उभे आहेत. आणि अपक्ष निवडणूक लढत असताना देखील कराडच्या कानाकोपऱ्यामध्ये जे प्रचाराच्या माध्यमातून जे वातावरण निर्माण केलेलं आहे ते निश्चितच सगळ्यांना दखल घेण्या इतपत निर्माण झालेलं आहे. विशेषतः आज कराड शहरामध्ये एकच चर्चा आहे की कराड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी विद्यमान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री असे दिग्गज रणांगणात उतरले असताना कराड शहरामध्ये ज्या नावाची आज सर्वामुखी चर्चा आहे ते नाव म्हणजे रणजित नाना पाटील. नाना, नगरपालिकेच्या निवडणुकीला, नगराध्यक्ष पदाला निवडणुकीला उभं राहण्याची जी काही इच्छा झाली तुमची, त्याच्या पाठीमागची काय नेमकी कारण आहे? नमस्कार सर्वांना. निवडणुकीला उभा राहायची इच्छा, आजपर्यंत मी सामाजिक कार्य करत आलोय. गेले 10-15 वर्ष झाले मी आज सामाजिक कार्य तर चालू आहे. राजकारणात कायम सक्रिय असायचो हे असायचो. पण जेव्हा राजकारणाच्या सक्रिय असताना जेव्हा मी राजकारणात पूर्णपणे 2022 पासून जेव्हा राजकारणात पाडायला चालू केलं जास्त, त्यानंतर जे अडथळे निर्माण व्हायला खाच खळगळे, त्या खाच खळग्याला कुठं तर वाचा फोडून या जनतेचे प्रश्न जे अडचणी एवढ्या आल्या, त्यात तुम्ही जाणत आहात स्वतः, त्यात तुम्ही 1-2 अडचणीला तुम्ही स्वतः होता तिथं. त्या अडचणीचा विषय त्या कराड नगरीत आणि कराड नगरपालिका प्रशासनावर जी काय काहीतरी एक वेगळी शैलीची वचक आहे, त्या वचकीला कुठं तर तिचा मोड गेला पाहिजे. आणि कराड शहराला भयमुक्त नगरपालिकेला कसं चालायचं आणि कराड नगरपालिकेला पुढले 50-60 वर्ष काय पाहिजे काय नाही ह्याचं दूरदृष्टी आणि दूरदृष्टीतून त्या काय तर गोष्टी केल्या पाहिजेत. ह्यासाठी या निवडणुकीचा लढा द्यायला माझ्या डोक्यात आलं. आणि त्यातनं अनावादानं नगराध्यक्ष ओपन पडलं, जे मराठा कास्टला 25 वर्षानंतर योगायोग आलेला आहे. त्या कास्टचं आज आमचं वय, आज माझं वय 43 चालू आहे. उद्या 25 वर्षांनी माझं वय राहणार आहे का राजकारणात उभं राहायचं? त्यामुळे ह्यावेळी म्हणलं आपण काय मध्ये उडी मारायची. संघटन तर माझ्या रक्तात हाडात, तर हाडा मासाचा मी कार्यकर्ता आहे. आजपर्यंत 25 वर्ष मी त्यातले कार्यकर्ता म्हणून, हाडाचा कार्यकर्ता म्हणून कार्य केलेले तुम्ही जाणत आहात. की कार्य आणि राजकारणात तेवढ्या शॉर्ट टाइम कायम इलेक्शन तेवढं राजकारण करायची आपली भूमिका, आणि कायम समाजकार्य 55% समाजकारण, 5% राजकारण केलेलं आहे, जे आधी तुम्ही आपलं बघितलेलं आहे. सर्व जातींना नेतृत्व मिळालं पाहिजे या भूमिकेतून ही आरक्षण पद्धत आहे. आणि 25 वर्षानंतर सर्वसाधारण लोकांसाठी हे नगराध्यक्ष पद खुलं पडलेलं आहे. आणि मग हा प्रचाराचा मुख्य मुद्दा जर केला असेल तर अन्य जे जातीय समीकरण जे आहेत तिकडून मग ह्या निवडणुकीमध्ये प्रतिसाद कसा मिळतोय किंवा काय त्याचा काय परिणाम? 100% आज ही आरक्षणच्या विषयात जर गेला तर ही घुसखोरी झालेली आहे. या घुसखोरीचा प्रत्यय तुम्ही बघितला असाल. मागील 2-4 वर्षा मागच्या निवडणुकीलाच त्यांनी आरक्षण मधून ह्याच वार्डातून, 4 नंबर वार्डातून, ज्या वार्डात मी राहतो त्या वार्डातून त्यांनी निवडणूक लढवली. असे मी प्रत्येकी त्या आरक्षणच्या नावाखाली सगळ्यांनी त्यांच्या वैयक्तिक पोळ्या वाजून घ्यायच्या. आणि जेव्हा आमच्या समाजाला वेळ येते तेव्हा आमच्या समाजानं मग ती ओबीसीतनं कुणबी दाखला काढला, तिथे अडचण काय झाली असं मला आता यातनं वाटते. त्यामुळे ही घुसखोरी झाली. मग आमच्या मराठा समाजाला आज ओपन कास्टवाली जी काय असतील त्यात ही घुसखोरी केली. ही घुसखोरी खरं तर करता नाही पाहिजे असं मला वाटतंय. मग मला सांगा ना, तुमचं आता सगळं 15 प्रभागात जर बघितलं तर प्रत्येक प्रभागामध्ये तुम्ही घरोघरी पोहोचलेला आहात. कशी यंत्रणा तुम्ही आता ही राबवतात, आतापर्यंत कशी राबवली? आता देवाच्या कृपेने काय आहे, ह्या 15 प्रभागात 3 आणि 15 प्रभाग असा आहे, तो माझा होमपेज ग्राउंड असल्या 3, 15 आणि 4 काय तर माझी शेती, मी माझं वाकान शिवार जे आहे हे शेतीतलं सगळं राहणं तयार झाली. त्यातल्या हे वाड्या वस्त्या, पहिली तर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद चालायची, तेव्हापासून इलेक्शन वार्ड जवळ बघितलेले आहेत. आणि तेव्हापासून आपण इथं काम करत असल्यामुळं, आणि कराडातले जे आतले वार्ड आहेत जे गावठांमध्ये पडलेले आहेत, म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 3 सोडला की 4, 5, 6, 7, 8, 9, 12, 13, 14 पर्यंत, 14 झाला तळभाग मध्ये जातो. हे जे वार्ड आहेत हे रोजचे आज 100 तर मग 14 वार्डात मला अडचण नाही. तुमच्या 13 नंबर मी माझे भरपूर पहिल्यापासून माझा मित्र मंडळीचा परिवार पहिल्यापासून आहे.
12 असेल, खाली तेलाचे गणपती आहे तिथं 12 असेल, 13, इकडे 10 नंबर मध्ये तर माझं सात सईद या भागात असेल, इकडे वांडका म्हणून आहे तो 8 नंबर वार्ड आणि 9 नंबर तिथं समावेश होतो. 10 नंबर वार्ड मंडई बाहेर येते, त्याची मंडई आमच्या मंगळवार पेठेला लागून येते. बाकीची वार्ड तर 1, 2 तर काय आपल्या घराला लागूनच आहे, 2 आणि 5 हे ओमपीच वार्ड आली. त्यामुळे यंत्रणा लागायला वेळ लागली नाही. आणि दुसरा मुद्दा असा आहे की यात सगळ्यात मोठा इफेक्ट असा आहे की माझं आजपर्यंत केलेलं समाजकार्य आणि त्या पेरीतून जे शिवशंभू भक्त शिवशंभू प्रेमी असतील, कोण हिंदूवादी विचाराची माणसं जडणघडणीतून पहिल्यापासून जे संघटनेत आलेले ते आहेत, कोण मुस्लिम समाज जे आमच्या संबंधातले आहेत, जे त्यांच्या ऋणाबंध माझे 3-3 पिढ्याचे आमच्या घराचे ऋणाबंध संबंध आहेत, त्या पिढीतली माणसं आहेत, ते आज माणसं काय तर चांगल्या ह्याच्यावर आहेत. अशा दृष्टिकोनातून मला वार्डच्या रचनेत काम करताना खूप सुखसोय झालं. आणि त्याच्यात प्लस प्लस एक बोनस पॉईंट असा झाला की जी माझी अनंत चतुर्थीला जो महाप्रसाद घालतो गेल्या 10-11 वर्ष, त्या माध्यमातून मंडळाचं जे कनेक्टिंग जाळं होतं, त्या मंडळा कनेक्टिंग जाळ्यातली जी माणसं आहेत त्या माणसाच्या ऋणबंध असं झालेत की नाना आम्ही तुमचं काय तर देणं लागतोय आणि ते फेडायच्या ऋण फेडायची वेळ आल्या. सत्यता पाहता आपण राजकारणासाठी काय ते महाप्रसाद हा आपली एक मानवी की काय तर समाजासाठी देणं भावना होती लागतोय, ती. मानवी भावना होती, ती दिलं पाहिजे समाजाला आपण देणं. या भावनेतून आपण ती चालू केले, उपक्रम चांगला होता. आता आपण नवीन उपक्रम उत्तरक्षी महोत्सव काढला की जेणेकरून महिलांना बळकटीकरण करणे, महिलांना सक्षमीकरण करणे आणि महिलांना रोजगार हाताला मिळून जेवढं काय देता येईल एका छताखाली, यासाठी आपण ते एक नवीन आता संकल्प या वर्षापासून चालू केला. या माध्यमातून आपलं ऑटोमॅटिक पाळंमुळ ऑलरेडी होती आणि ऑलरेडी 25-30 वर्ष आपलं या समाजकार्याला एवढं जी संबंध आहेत त्यातून हे सगळं घडत गेले. आणि त्या घडत गेल्यामुळं एक तर पहिल्यापासून आपण हाडाचा कार्यकर्ता होतो, त्यामुळे मग एखाद्या राजकारणात कुठली गोष्ट असेल तर एकदा घेतली की उत्साहानं आपण करतो. ते स्मारक बघितलं, लिबर्टी बघितलं असेल, भले कार्य असू नये काम असू, एकदा घेतला, एकदा उचलला वेळा ते खाली संपुष्ट ठेवत नाही, ही आपली खासियतच आहे, आपलं तत्वच आहे. मराठा क्रांती मोर्चा असेल किंवा काही शासनाच्या निधीतून काही इथं विकास कामं करणं असेल, त्या अनंत चतुर्दशीची जी काय तुम्ही एक प्रथा पाडलेली आहे की कार्यकर्त्यांसाठीचा एक श्रमपरिहार म्हणून प्रसाद तुम्ही त्यांना देता, किंवा आता नव्यानं चालू केलेला उत्तर लक्ष्मीचा महोत्सव आहे, यासारखे छोटे मोठे कोरोना काळात केलेलं काम आहे. आता हे जे सामाजिक काम तुम्ही केलेलं आहे, तर आता प्रचारात तुम्ही फिरत असताना खरं तर अपक्षाला संपूर्ण ह्या कराड शहरामध्ये फिरलं म्हणजे समोरचे जे उमेदवार आहेत ते राजकीय पक्षाचे आहेत, आघाडीचे आहेत, 31 त्यांच्या सोबत 15 प्रभागातून 31 उमेदवार त्यांच्या बरोबर प्रचाराला आहेत. तर ही सगळी प्रचाराची धुरा राबवताना ह्या सामाजिक कामाचा तुम्हाला कसा अनुभव येतोय किंवा प्रतिसाद कसा मिळतोय? 100% सामाजिक कार्य म्हणजे आता मराठा, सकल मराठा समाज तर बघितलं तर मी कराड तालुका जिल्ह्याच्या लेवलला आपलं काम जे कार्य करतो, आज मराठा समाज म्हणून तुम्ही आपण बघितलेच पहिल्यापासून. जेव्हा जेव्हा काही समाजाचा विषय असेल तेव्हा आम्ही पायातले जोडे काढून, राजकीय जोडे काढून समाजासाठी आपण आजपर्यंत योगदान दिलेलं आहे. ते आपण सगळे जाणतात. त्यात काही नवीन बोलण्यासारखा विषय नाही. दुसरं ते आता मी बोललो कोरोना काळात आपण रेमडेसिवीर किती जणांना आणून दिलं, काय केलं, कुणाला जेवण दिलं, काय दिलं. कराड शहरात जेव्हा पहिला रुग्ण गावाला त्या 15-20 जणांची सेवा करण्यास रांडरे हॉस्पिटलला वाघेला ठेवली, त्यांच्या फार्म हाऊसला. असे भरपूर योगदान. ती माणसं तर आपल्याला आता एक तर ज्येष्ठ नागरिक असे आहेत, त्यांचं वय 82 असेल माझ्या मते. तर एक पाटील ग्रस्त आहेत रविवार पेठेतले, ते रोज येतात, बरोबर 7ला येतात. नाना तुम्ही काय काय केलं आज कुठं, म्हणजे त्यांना एक उत्साह, नानांनी केलं पाहिजे, नानाने काय बी करून दे, नाना इकडं तिकडं जाणार, मी तुमच्यावर येणार. मी म्हणतो नको काका, कशाला तुम्ही ज्येष्ठ आहात, येताय वयाच्या वयात. पण त्यांना ते राहावं ना की ह्यो माणूस. अशा तळमळीची माणसं एवढी मी बघितली की माणसांना खरंच बदल पाहिजे, की माणसं टिकल्यात, माझ्या भाषेत बोलतो की त्यांना माणसांना बदलाचं वारं पाहिजे आणि जनतेने बदल घडावे ठरवलेला आहे. त्या ह्याच्यातून जनता चर्चा करते की काय नाही, एक मत जी काय ते नानाला हिऱ्याला. बाकी मी बोलण्यापेक्षा मला राजकीय हा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे आणि तुमचे संबंध खूप घनिष्ठ संबंध, इतका मोठा निधी तुमच्या फलपक्याला मिळाला, मात्र इथं पक्ष चिन्हावर पॅनल उभं पाहिजे होतं, हे वाटतं का तुम्हाला? नाही, हे तर खंत आयुष्यावर आहे ना. मी परवा बी सांगितली, शिंदे साहेबांची इच्छा पूर्ण करणे हे आपलं परम करते आणि ते नगराध्यक्षाच्या बहुमानात होणारच आहे, त्यात काय अडचण नाही.
पण तुम्ही म्हणताय तसं धनुष्य मानव आमची सत्ता आणणं हे एक आपल्याला खूप मोठं असं म्हणजे एक चांगली गोष्ट संधी झाली होती. संधी होती. कारण 9 वर्षाच्या बॅकलॉग मध्ये आमच्या पक्षाने जे काही काम केले शिवसेनेच्या माध्यमातून जे निधी शिंदे साहेबांनी मला दिला असेल वर वाढल्या माझ्या मित्रांना दिला असेल त्या माध्यमातून आम्ही जी कराड शहराची काम केलं विकास गंगा आणली. माझी तर विकास गंगा तुम्ही सर्वांनी बघितली असेल की ती जिथल्या इथं पोच झाल्या काम चालू आहे. स्मारक असेल लिबर्टी असेल रस्ते असतील अन्य काही गोष्टी असतील या सगळ्या विधायक अजून विधायक गोष्टी काय येणार आहेत काय तर त्या माध्यमातून आम्ही काम केलं. आमची तर भूमिका स्पष्ट आज बी होती मी की पक्षाखंडच ती आणि पक्षविना ठरवलेलं साहेबांचं भाषण जेव्हा झालं बाळासाहेब जेव्हा सातारला आलेले तसं स्पष्ट साहेबांनी जे काय असेल ती सेनेचंच करायचं सेनेचं पॅनल करायचं. आम्ही त्या पॅनेल वली आहे हिशोबानच मी जास्त कुठं बाकी गोष्टी नाही तर मी अपक्ष काय मी 31 सीटा उभ्या करायच्या आज माझ्या धमक आहे केल्या असत्या अशा मी 10 अपक्ष उभे केलेच ना त्याला 4-5 अपक्षात मी त्याला ठेवले ना. मला करायचं असतं मी 31चं पॅनल मला करायला अवघड नव्हतं पण आपण पक्षाला बांधील आहे त्या आणि पक्षासाठी काय तर आपण करायची भूमिका होती म्हणून आपण त्या पक्षाची जी काही प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉलच्या ह्याच्यातनं जायचं जो निर्णय घेणार ते घेणार त्यांनी सांगायचं मग आपण काम करायची भूमिका असते त्यातनं चाललेलं. 15 प्रभाग आहेत कराडमध्ये. काही प्रभागामध्ये जे अपक्ष आहेत किंवा काही ठिकाणी बंडखोर म्हणून सुद्धा निवडणुकीला सामोरं जात आहेत ते त्यातले काही उमेदवार तुमचा प्रचार करताना दिसत आहेत. काय नेमकी म्हणजे परिस्थिती आहे? 100% त्यांना एक माहिती आहे की नाना माणूस काय आहे आणि नानाचं सामाजिक कार्य बघताना नानाने जे आजपर्यंत समाजासाठी केले पक्षासाठी केले आणि नाना खरे तर दावेदार आहे का नाही जे समाजाला माहिती आहे की दावेदार कोण आहे ह्या पदाच्या ह्याला पक्षाखंड झालं असतं तर 100% नानाला दावेदार द्यायला पाहिजे होतं. त्या हेतूतनं आज कोण कोण एकमेकाला सहाय्य करू या हिशोबाने अपक्षी म्हणतात कोण नाही तर नानाचा सहारा आहे ना आपल्याला. एक त्यांना असं वाटतं की मोठा भाऊ कोणतं माग आहे नानाचं नाव आलं एखाद्या पिक्चरच्या मागे आलं की त्यांना वाटतं कोणतं माझ्या मागं उभं आहे ते माझे प्रचार करतात. एक कराडमध्ये कदाचित महाराष्ट्रामध्ये एकमेव असेल माझं चुकत नसेल तर की 2 दिवसापूर्वी राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री इथं आले त्यांनी आघाडीच्या उमेदवाराला मतं मागितली. काल माजी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या उमेदवारासाठी मतं मागितली. आज राज्याचे मुख्यमंत्री आले होते त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारासाठी मतं मागितली. ही लढाई अशी वरच्या पातळीवरती असताना अपक्ष म्हणून आपण निवडणुकीला सामोरं जातोय प्रचारामध्ये आपण आघाडी घेतलेली आहे. निकालाबाबत काय म्हणत आशावाद आहे तुमच्या? निकालाबाबत आशावाद असा आहे की कराडकरांनीच ठरवलेला आहे की बदल घडवायचा आहे. बदल प्रस्थापितांचा करायचा ठरवलाय कारण जे उमेदवार आज तुम्ही म्हणताय जे काय पक्षाचे 2 उमेदवार असतील आणि एक उमेदवार आघाडीचा आहे हे उमेदवार पहिले बी 25 वर्षे 35 वर्ष यांनी नगरसेवक पद असेल उपनगराचे पद असेल सत्ता असेल यांनी भोगलेले आहे. त्या सत्तेतून कराडात विकास किती केलाय हे कराडकरांनी बघितलेलं आहे. त्यामुळे कराडकरांना त्यांच्याकडे किती अपेक्षा आहेत आणि तेच रणजित नानाच्या बाबतीत विचार करायला गेला तुम्ही जाणत आहात की रणजित नानांनी 22च्या नंतर जो काही शिंदे साहेबांच्या माध्यमातून गुरुवार माध्यमातून कराडात जो काही निधी आणला असेल त्या निधीची गंगा आज आपण कुठं पत पोहोचवले ते जाणून पुढलं आपले जे फ्युचर प्लॅन आहेत ते आपण मांडले आहेत त्या भूमिकेतून कराडला माहिती आहे की काय तर करू शकतो तर हा माणूस करू शकतो आणि बदल हा काळाची गरज आहे आणि बदल हा माणसाने स्वीकारायला चालू केलेला आहे. त्याची आगाज झालेला आता आणि हा तुम्हाला 2 तारखेच्या मतदानातनं दिसून येईलच की बदल काय असतो धक्कादायक निकाल त्यांना दिसून या समाजापुढे कराडकर देतील असं मला माफक अपेक्षा आहे. नाना तुमच्या समोर प्रमुख 3 आव्हान आहेत. एक तर भाजपचा उमेदवार दुसरा काँग्रेसचा उमेदवार दुसरा आघाडीचा उमेदवार. प्रमुख प्रतिस्पर्धी तुम्ही कोणाला मानता? मी यातल्या तिघांना प्रतिस्पर्धी अजिबात मानत नाही कारण माझं एकच तत्व आहे माझं काम बोलते मी करतो मग जातोय दारात माणसं त्यामुळे मला या तिघही प्रतिस्पर्धी वाटत आणि यांच्याकडे काम काय झाले नाही यांच्या भूमिका ऐका तुम्ही यांचं फ्युचर बघितलं हे ते असं एक म्हणतो ना आपण मी हे करणार आहे. आज माझा सेवा पर्व जे अहवाल आहे त्या अहवालातले 50 मुद्दे वाचा आणि त्यातनं सर्व मी साधी गोष्ट आहे मी परवा बी असंच छत्रपती शिवाजी गार्डनच्या तर्फे सर्व नगराध्यक्षांची अशीच बैठक झाली म्हणजे तेवढंच बोललो मी जास्त काही बोललो नाही. त्यात फक्त एक मुद्दा मी जास्त सांगितला की कराड शहराला ज्येष्ठांना आणि माणसांसाठी व्यायामासाठी एक वॉकिंग ट्रॅक करायला लागेल. त्यासाठी आपल्याला जी मुस्लिम दफनभूमी आहे ती हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक करून मुस्लिमांना विचारात घेऊन
त्यातून तिथे एक ट्रॅक करून त्यांच्या काही अडचणी आहेत त्या दूर करून तिथं एक मोठी अडचण अशी सांगायची, तेव्हा मी बोललो नाही, तिथे ती काय उत्तरशिव देवळ असेल, तिथे एक पोलीस चौकी आहे, गेले कित्येक वर्ष उभ्या पावसात आहे चौकी, साध्या पत्र्याच्या शेडमध्ये तिथे 2 गार्ड असतात, एक लेडीज गार्ड असते. दुर्दैव एवढं बेकार आहे, तिथं वॉशरूम बाथरूमची सोय नाही त्यांना. किती दुर्दैव आहे. त्यांना त्या पोलिसांना वेतना नाहीत का? पोलीस हा माणूस आहे का नाही? त्यांना तिथं बाबा 2 रूम बांधून दिल्या पाहिजे, एक लेडीज जेंट्स रूम, चेंजिंग रूम पाहिजे, राहायची सोय त्यांना, एक टॉयलेट बाथरूम ही साधी लागणारी गरज आहे. ह्या गोष्टी एवढ्या दुर्लक्षित का? ती जागा एवढी दुर्लक्षित का ठेवल्या? त्या जागेचा जो उपयोग घेतला असता आज या कराडकरांसाठी. कराडकरांना डेव्हलप किती, कराड डेव्हलपमेंट रिसर्च मध्ये ते जागा किती मोठी आहे, हा एक मुद्दा आहे. असे भरपूर मुद्दे आहेत. आज कराडच्या पाणी प्रश्नाविषयी 24/7 बघायला गेला तर काय अवस्था आहे. त्यानंतर कराड शहराला टेंबू धरणावर जेव्हा पाणी अडवलं जातं आणि पाणी जेव्हा थांबतं तेव्हा पाण्याचा वास बदलला जातो. त्यात मग ती लिक्विड जास्त टाकल्यामुळं पाणी पिले पोट फुगतं, पोटात असं हे होतं नुसतं पाण्यानं. पहिलं तेच कॉम्पिटिशन आपलं जे शुक्रवारातलं होतं, त्यातनं पाण्यासोबत कारंजात उसळायचं आणि ती पाणी आपटायचं. त्या पाण्याचे काय तर शास्त्रीय कारण असलं ते आपटत होतं का, त्यात सूर्यप्रकाश पडत होता त्या पाण्यात. त्या पाण्यात पडल्यावर ते जे काय असेल जरा वाटायचं. आज ती वस्तुस्थिती आज ती बंद आहे. आज काय नुसतं लिक्विड वाढवायचं, पाण्याची चव बदली लिक्विड टाकायचं. ह्याच्यामुळं शरीराला किडनीचे त्रास होणार नाहीत का? भविष्यात माणसांना जेव्हा पाणी आटतं, जेव्हा पाणी आपल्या नदीला पाणी उन्हाळ्यात नसतं तेव्हा किती मात्रा वाढवली जाते बघा ना तुम्ही. या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या तरी किती घातक आहे. ह्याच्यावर काम केलं पाहिजे. ह्यासाठी काय केलं पाहिजे तर आपल्याला नैसर्गिक झरा एवढा खळखळणारं पाणी कोयनेचं एवढं सुंदर आहे, तर तिथून माझ्या मते फक्त 50 ते 54 किलोमीटर असेल कोयना, किती कराडमधून तेवढीच असेल ना. माझ्या मते 35 फुटात हेड येईल. म्हणजे कोयनेतून जरी पाईपलाईन कराडला आणली आणि त्याचं हेड जर मोजायला गेलो तर 35 फुटाच्या आसपास हेड येईल असं माझा अंदाज आहे. कारण मला ज्या मते कारण ही बशीगत आहे आणि बशीच्या मध्यभागातनं तुम्ही जर वर गेला तर 100% 35 ते 30 फुटाचं आपल्याला सायपन पद्धतीनं कोयनेतलं पाणी आणणं आपण कराड आणू शकतो. आणि त्याच्या पाण्यावर जर आपलं फिल्टरेशन केलं तर बाकी ही कुठली घाण येत्या काय येत्या, कराडला किती स्वच्छ पाणी मिळू शकतं. आज कराड किती अनेक फिल्टर पाणी आणि नैसर्गिकरित्या आयुर्वेदिक पाणी कराडकरांना किती मिळू शकतं खळखळणार. म्हणजे आज तुम्ही जर संगम धबधब्याच्या वरचं पाणी डायरेक्ट हातात घेऊन प्याला तर झऱ्याचं पाणी किती गोड लागल्याच वाटतं. तुम्ही बघा का नदीला जावं का आम्ही, खळखळणार पाणी असते. ते जर खळखळणार पाणी डायरेक्ट कराडात आणलं तर किती फरक पडेल हा विचार करा. या अशा दूरदृष्टीच्या नाही तर ह्याच्या आधी काही नाही, आम्ही काहीतरी करायचं त्याची कॉपी पेस्ट मारायची तीच करायचं, ते असं केलं तसं केलं सांगायचं. ठोस काय केलंय 25-30 वर्षात कराड शहरातलं एखादं ठोस कार्य सांगायचं की हे झालंय आणि हे करणार आहे. डीपी प्लॅनच्या हिशोबात जर तुम्ही गेला 2017 डीपी झालाय, त्याच्या आधी 2 झाले डीपी आहेत. डीपी प्लॅन मधली किती गार्डन यांनी डेव्हलप केलेत, किती गार्डन डेव्हलप तुम्ही सांगा. यांना निधी आणता नाही आला का? आता निधी आला लागला का मध्ये आधीच? ह्याच्या आधी हेच सरकार म्हणजे सरकार बदलतात येतात, सत्य तेच होते ना. 25 आणि 35 वर्ष जे सरकारमध्ये असतील नाही तर बिगर सरकार, पण हे सत्तेत हेच होते ना सगळे उमेदवार आता आहेत, हेच उमेदवार सत्तेत होते ना. भले काँग्रेसचे तर मुख्यमंत्री होते तेव्हा ह्यांनी काय केले काम. आणि आता तर मागल्या 5 वर्षांमध्ये सरकार असून प्लस भाजपची नगराध्यक्ष होती, तिने किती सुंदर काम केले तुम्ही सगळे जाणत आहात. नगराध्यक्ष असताना भाजपचं आणि त्यानंतर ह्यांची ती सत्ता होती ना मागल्या. मग ह्या सत्तेच्या ह्याच्यात यांनी किती काम केलं. आणि 2022ला ज्या दिवशी मी यांना मुंबई दाखवली, मुंबई कशी बघायची कराडकरांना ही रणजित त्यांना आली नाही. यांना कुठं मुंबई माहिती होती कोणाला, यांना एक काही ठराविक गोष्टीच माहिती आहे, तुम्ही जाणतात. मी ते बोलू शकत नाही आता समोर तुमच्या, पण त्याही गोष्टी माहिती. त्यामुळे कराडकरांनी ठरवले. मी का म्हणलं मला ह्या तिन्ही गोष्टी का वाटत नाहीत. मी आजपर्यंत काम केले, मी जनरल फंडात कुठलं काम करा म्हणत नाही. ह्यांचं काय ही करायचं जनरल फंडात टाका, ही काय करायचं जनरल फंड टाका. जनरल फंडात कवा टाका, एखादं काम चांगलं इमर्जन्सी आहे तेव्हा. अहो कराडला निधी येतो कमीत कमी, डीपीडीसीला निधी वेगळा येतो. तो निधी खरंच एवढा येतोय की माझ्या मते 14 ते 13 कोटी 100% डीपीडीसीला निधी अण्णाभाऊ साठे असेल, नगरोत्थान असेल, दलित इतर असेल, ह्यातून येतो अण्णा. एवढा निधी येत असलं वर्षाला कराडची भूक येते. जर ह्यांच्याकडे डेव्हलपमेंट प्लॅन असता, वर्षाला कुठले रस्ते घ्यायचे 5 वर्षाचं ह्यांच्याकडे प्लॅनिंग जर असतं तर आज कराडला एक बी रस्ता खड्डामुक्त राहिला ना, सगळे खड्डेमुक्त झाले असते.
ह्यांना ते जमले का? आज वडार वस्तीचा रस्ता तुम्हाला परवा बोलला, आज बोलतो वडाराचा रस्ता गेली 5 वर्ष झाला अजून करतात. करायला गेली तर त्यात आडवे पाय घालतात. म्हणजे भूमिका काय? तीनदा ते एका एका रस्त्याला 3दा एस्टिमेट करायचं. त्या 3दा एस्टिमेट करताना भले 1 कोटीचा रस्ता असेल, त्याला 1% फी असते. त्या 1% फीनं 3दा एस्टिमेट केलं तर त्याचं 3 लाख रुपये नगरपालिका जनरल फंडावर लोड आला. हे पैसे जनतेचे नाहीत का? तेव्हा हे काय करतात? हा एस्टिमेट रिवाइज करायचं नाही का? नाही नाही, ती त्यानं केलेली एस्टिमेट नको, ही करा नाही. म्हणजे हे असे किरकोळ तुम्ही जनरल फंडावर लोड आहे म्हणतात. लोड आहे जनरल फंडावर काय? तर ह्या सगळ्या असल्या गोष्टी जाणण्याला लोड आहे. त्यात दुसरं, ह्या बाकीच्यांना यातलं काय माहित आहे? बजेट कसं आहे आणि काय बजेटच्या तरतुदीत काय होते? आज तुम्ही महिला बालकल्याणाला असेल, जो 5% निधी आहे, अपंगाचा असेल, काय हे जे निधी आहे तो निधी जनरल फंडात द्यायचा, ते देता येत नाही त्यांना. कारण इथं लोड आलाय म्हणून. तुम्ही लोड आणताय कशाला तुमच्या ह्याच्यात? आज मी जे काही निधी आणला कराड शहरासाठी, त्या निधीत एवढं मोठं काम केलंय मी. नुसतं काम केलेलं नाही, त्यात एक प्लस पॉईंट केलाय कराड शहरासाठी नाही, पण महाराष्ट्रात एक अण्णा असा पॉईंट केला की तुम्ही 2022चा GR माझ्याकडे अजून असेल, त्या GR मध्ये कराड शहराचा फायदा एवढा केलाय, म्हणजे शहराचा आपल्या नाही केलेला, महाराष्ट्रात झालाय त्यातून, की कराड शहराला निधी येताना वैशिष्ट्यपूर्ण जो निधी महाराष्ट्रात आणतो त्याला 90% निधी हा शासनाचा असतो, 10% निधी नगरपालिकेने भरायचा असतो. मी तो आपल्या स्मारकाच्या ह्याच्यात तसं आल्यानंतर आपल्या बरोबर शिंदे साहेबांच्या गंडे, एकनाथ शिंदे साहेबांच्या गंडे तेवढं जरा कन्व्हिन्स करून, कारण 80 लाख रुपये अचानक 8 कोटी मंजूर झाली पहिल्या वेळी. अचानक कराडातल्या प्रेम करणाऱ्या शिवशंभी प्रेमींच्या जी कराडातले राजकीय प्रेम करणारे ती गोष्ट व्हावी लवकर म्हणून त्यांनी त्याला पत्र काढायला लावलं की तेवढे पैसे भरा. आता तेवढे पैसे भरा म्हणजे 8 कोटीच्या अन्न 10% पैसे झाले 80 लाख रुपये. त्याचं पत्र माझ्याकडे अजून आहे, रामाकांत डाकेच्या सहीचं. त्यांनी स्मारक समिती सांगितलं एवढे पैसे भरा. कुठनं पैसे भरणार मी? एवढं पैसे स्मारक समिती आणून भरणार कुठनं? मग तेव्हा ही व्यथा जेव्हा आम्ही वर मुंबईला मुख्यमंत्र्यांच्या दालनात गेल्यानंतर त्यांना एक पत्रव्यवहार कोणती मांडली, तेव्हा मी ते माफ करून आणले पैसे यांना. 100% निधी आहे, 100% निधी आणला. त्यानंतर जेवढे काही 2-4 निधी आणले मी ते 100% आणले. म्हणजे कराडला तेव्हा वैशिष्ट्यपूर्ण योजनेला निधी असेल तर आम्ही 100% आणला. म्हणजे नगरपालिकेला 10% लोकवर्गणी 8 जी होती कराड शहराच्या अंगावर बुरदंड असणारी, ते आम्ही होऊन दिली नाही. आज तुम्ही जे काही आल्यात निधी ते कशाला, त्याला किती बुरदंड नगरपालिकेला बघा ना तुम्ही. त्यात बोलू शकत नाही त्या गोष्टी तुम्ही. ठीक आहे, राज्यावर जी ठरलेलं आहे GR प्रमाणे तेवढे पैसे द्यायला लागतात. पण असल्या भूमिकेत काय केलं पाहिजे आपल्याला? नगरपालिका कशी फायद्यात आली पाहिजे आपली, ही स्थानिक संस्था आहे, ही मात्र आपली हिचं दातृत्व कसं घेतलं पाहिजे आपल्याला, या दातृत्वासाठी आपण काय केलं पाहिजे? कुठं नगरपालिकेला नुकसान न होता नगरपालिकेला प्रॉफिट कसा झाला पाहिजे? उद्या तुमचे जे आता जेवढ्या जागा आहेत त्या जागा, आता श्रेयासोली समोरची जागा आजपर्यंत नुसती जरी भाड्याने दिली अशी पार्किंगला, तरी तिथून कमीत कमी आपल्याला आतापर्यंत माझ्यावरती 2-3 कोटी रुपयाला भाडाला असतं. साधारण मला सांगा, तिथं रोज 1000 गाड्या लागतात. रोजच्या गाडीला जरी 50 रुपये भाडं धरलं तर रोजचे पैसे झाले किती? आज किती वर्ष, 30 वर्ष झाली, ती जागा तशी पडलेली. त्याचं उत्पन्न घेतलं असतं तरी ऐकत नव्हतं. एक राजकीय प्रश्न आहे. सातारा जिल्ह्यात शिवसेना मला वाटतं फलटण ठिकाणी धनुष्यबाण लढते, मात्र इतर ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आघाडीच केले, महाबळेश्वर असेल किंवा असेल. मात्र इथंच अशी का कारवाई शिवसैनिकांनी केली की एकनाथ शिंदेची फोटो लावून नाही म्हणून? आणि वेदना नक्की झाल्या असेल तुम्हाला? 100% बरोबर आहे. आता एक मला लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराज असतील, धर्मवीर संभाजी महाराज असतील आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील कराडाचे. कराडात आज नगरपालिका निवडणूक लावताना कुठलाही सर्वसामान्य माणूस चव्हाण साहेबांचा फोटो, महाराजांचा फोटो लावतो का नाही लावतो? श्रद्धेने लावतो. श्रद्धेने लावतो. हे श्रद्धा असताना आज मी त्यांना बरोबर म्हणतो. त्या दिवशी एक गोष्ट सांगतो. मी चहा प्याला, माझा प्रचार चाललेला 7 नंबर वार्डात, मी चहा प्याला तिथं अनुग्रह हॉटेल आपलं जुनं, तिथं गेलो. ते 2 मित्र भेटले आणि म्हणले, अरे आपले साहेब किती वाजता येणार? तू आहे ना याला? अरे म्हणलं, माझ्या साहेब हे आघाडीच्या म्हणलं ह्याला येणार आहेत, मी कसं तिथे भेटू शकतो? काय बोलतोय? म्हणलं असं नसतं इथं. म्हणलं हे म्हणलं दर्याला असतं साहेबांना भेटायला गेलो असतो, कारण आपलं ते हक्क आहे तो.
हे साध्या भूमिका आहेत आणि ह्यांनी ते म्हणजे खोडसाळपणा केलाय आणि बालिश बुद्धी त्यांच्यावर बोलायचं म्हणजे मायापेक्षा बालिश बुद्धीनं त्यांनी केलेलं काय आहे आणि ज्यानं कारवाई केल्या त्याचं ती पत्र जर बघितलं ज्यानं ते म्हणजे काय नाव ते जर नाव ते काय ते आमचा शहर अध्यक्ष त्यानं शाखा किती उघडल्या तेवढं कर्तृत्व सांगितलं त्याचं कर्तृत्व स्वतःच कर्तृत्व तरी चालेल कशाला पाहिजे त्याला दुसरं आपण काम करायचं दुसरं करणार काम करून देत नाही आज पक्ष किती वाढला असता आता पक्षावर बोलायला गेला तुम्ही मला माझं तोंड जरा बोलायला माझं एक तर स्वभाव सगळी म्हणतात की आक्रमक नाना बोलतो तर माझ्या ह्याच्यात बोलायला गेलं तर ह्या जे काय आता पक्षाचे पदाधिकारी आहेत त्याच्यापेक्षा त्या दिवशी 2 दिवसात निर्णय झाला मलकावर निवडणूक लढवायची अक्षय मोहित्यांना फोन करून सांगितलं की तुम्ही कामाला लागा तुम्हाला जिल्हाध्यक्षांनी भेटायला बोलवले त्याच त्यांच्यात एकच भेटायला बोलवलं ह्यांना कळायचं बंद झालं ते पूर्ण अर्ज भरला आज पोरग काय सांगतात ना आमच्या सेनेचं तिथं 200 मान लागू शकतो मलकापुरात आज आम्हाला या गॅरंटी आहे या पोरानं काय असून दे ते त्या पोरामागे किती माणसं पळतात आता प्रचार करा यातली यांनी आज पक्षाचं इथं नाही जाऊन तिथं चिन्हावर लढतोय त्या माणसाला मदत करा ना तर आता चिन्हाची जी आहे की नाही वेदना किंवा खंत तुम्ही बोलून दाखवली पण तुम्हाला जे हिरा चिन्ह जे मिळालेलं आहे ते मिळालं का निवडणूक आयोगानं तुम्हाला ते आणि त्याला जोड गोष्ट आहे कराडचा कोहिनूर हिरा हा संपूर्ण घराघरात गाजतोय काय योगायोग आहे मला असं वाटलं जर आता कराड शहरातल्या जर आघाड्या काळात तुम्ही बाग गेल्या म्हणजे 30 त्या आघाड्या आणि 30 माणसं इकडं आणि 30 माणसं तिकडं इकडची कोलांडवटी तिकडं आणि तिकडची कोलांडवटी इकडं हा प्रकार गेले 25 वर्ष हेच चाललं मी 5 वाजा 25 वर्ष अन्न बरोबर आहे ह्या कोलांडवटी तुम्ही बाग गेला तर यांची चिन्ह ठरलेली आहेत सगळ्यांची कोणाची कबशी असेल कोणाचा नारळ असेल कोणाची छत्री असेल नाही कोणाची शिट्टी असेल हे सरस म्हणजे कॉमन झालेले आहेत तर निवडणूक आयोगाने एवढे सुंदर हे दिलेले काय बरं आपलं जास्त होती त्यात निवडणूक चिन्ह एवढी चिन्ह होती की घ्यायला मग म्हणलं बरं झालं आता ह्यात म्हणलं आवड चिन्ह कुठलं आहे जे कोणी घेणारच नाही चिन्ह म्हणलं कुठलं चिन्ह नाही गेलं असे चिन्ह टाकायचे की त्या चिन्हाला पटशाला चिन्ह मिळावं आणि त्या आनंदानं माझं हिरा एक चिन्ह होतं सूर्यफूल एक चिन्ह मी टाकलेलं आणि तिसरं हेलिकॉप्टर एक चिन्ह टाकाय डोक्यात टाकलेलं मी 3 चिन्ह अशी मागितली ऑर्डर की जर आली तर ह्यातले चिन्ह मला मिळावं त्यातलं पहिल्यांदा असं कळालं की आता GR निघाला की जर हे असेल जे अपक्षाला चिन्ह दिलं जाईल ते खायच्या अपक्षाला चिन्ह मिळणार नाही तिथं जरा घोटाळा झाल्यात वाटायला मला माझ्या डोक्यात ज्यांना माझं जरी अपक्ष आम्ही असलो तर अपक्षाला एक चिन्ह जी नगराशील दिले तेच चिन्ह त्या वार्डात जर मिळालं असतं आणि आम्ही लढायला जोरात खेळायचे कारण माझ्या नावाखाली त्या शिटाय किती निघाल्या असत्या त्यात त्यांना कळालं असतं की प्रस्थापितांना की नानाची ताकद काय आहे कराडात कराडकरांना तुम्ही काय आव्हान कराल की आता 24 तास राहिलेत मतदानाला आव्हान मी कराड शहरातील सर्व समस्त नागरिकांना व सर्व पक्षीय राजकारणाच्या जडणघडणीत तयार झालेले जे काय कार्यकर्ते आहेत त्यांना 2ऱ्या 3ऱ्या फळीच्या कार्यकर्त्यांना 2ऱ्या 3ऱ्या फळीच्या म्हणतोय मी कार्यकर्त्यांना आव्हान आहे की आज कराडला बदलायची गरज आहे आणि बदल जर करायचा असेल तर नवीन नेतृत्व स्वीकारलं पाहिजे कराडनं आणि कराड आता नवीन नेतृत्व स्वीकारायला लागलेलं आहे त्या नवीन नेतृत्वाच्या पाठीशी ठामपणे कराडकरांनी उभं राहून जेवढ्यात जास्त मला प्रचंड बहुमताने विजय करता येईल आणि हिरा चिन्हासमोर 5 नंबर अनुक्रमामध्ये जे माझं हिरा चिन्हासमोर बटन दाबून मला निवडून द्यावं एवढंच मी त्या जनतेला आव्हान करू शकतो आणि 5 वर्षात तुम्हाला जी कराडात जी तुम्हाला कराडासाठी काय करायची अपेक्षा आहेत कराडचा नगराध्यक्ष शहरातल्या प्रत्येक वार्डाच्या दारी जाणार आणि त्यातून मी काम करून दाखवणार की बाबा ह्या वार्डात 15 नंबर 15 आणि 3 नंबर हा वार्ड तर मला पहिल्या क्रमांकावर असेल आणि बाकीचे जे वार्ड आहेत ते 3-4 क्रमांकावर ठेवून 15 दिवसाला म्हणजे महिन्यात 30 दिवसातनं 15 दिवस हे 15 वार्डाला एक वार्ड एक नगराध्यक्ष त्या वार्डात जाऊन तिथल्या समस्यांच्या जनतेचे काय आहेत त्याच्यावर काम करून मी त्यांची ते जनता दरबारामार्फत म्हणजे दर तारखे महिन्याची 1 तारीख ठरली जाईल त्या वार्डात त्या जनता दरबार त्या वार्डात होईल कराड शहराला तिथं खोली टाकून ऑफिस खाली त्या कराड म्हणजे एक खिडकी योजना जी आहे ना नगरपालिकेत तिथं नगराध्यक्ष दालनच तिथं असेल आम्ही तिथं वरती कॅबिन मध्ये बसायची गरज नाही आम्हाला की तिथं जनता दरबारच सर्वसामान्याचा नगराध्यक्ष आहे त्यानं खाली बसायचा माणूस आलाय तिथंच त्यानं त्या जावकला जायच्या आधी एक खिडकी योजनेत याचं नाना हे काय असेल ती इथं ही अशी भूमिका मी कराड शहराला
देऊ शकतो आणि कराड शहरानं मला त्यासाठी संधी द्यावी एवढंच बोलतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराय, भारत माता की जय. नानांनी काही प्रश्नांची उत्तरं दिलखुलास दिलेली आहेत आणि काम करून नाना मतदारांच्या समोर जात आहेत आणि मतदारांची जी मानसिकता आहे किंवा जी मतदारांची अपेक्षा आहे परिवर्तनाची, बदलाची, त्यासाठी नानांनी त्यांना तसा शब्द दिलेला आहे मतदारांना आणि मतदार देखील अनुकूल असल्याचं नानांचं मत आहे. नाना, तुम्ही संयुक्तपणे पत्रकार परिषद म्हणजे या एक मुलाखतीला सामोरं गेलात. एक वेगळा प्रयोग आहे. वेळ कमी असल्यामुळं हा प्रयोग करणं क्रमप्राप्त ठरलं. आपण दोघांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं समर्पक दिली. धन्यवाद. आपणाला खूप खूप शुभेच्छा. नमस्ते, धन्यवाद. द न्यूज लाईन, अचूक वेधक.